बार्शी पोलिसांनी एका आरोपीची धिंड काढल्याची घटना समोर आली आहे। बार्शीतील एका प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची बार्शी पोलिसांनी दोरखंड बांधून बार्शी शहरातून धिंड काढल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान या घटनेवर आरोपीच्या कुटुंबियांनी व वकिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहे। या संदर्भात नातेवाईकांनी पोलिसांची विचारपूस केली असता आमची गाडी बंद पडली होती, त्यामुळे आम्ही त्यांना चालत न्यायालयात आणले, असे उत्तर पोलिसांनी नातेवाईकांना दिल्याचे समोर आले आहे। दरम्यान बार्शी पोलिसांनी आरोपीची दोरखंड बांधून भर बाजारपेठेतून धिंड काढली। या घटनेचा आरोपीच्या वकिलांनी निषेध करून संबंधित पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। प्रकरणी आरोपी अटक केल्यानंतर आरोपीला मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्याबाबत डायरेक्शन्स आहेत। आरोपींचे सुद्धा काही हक्क अधिकार संविधानाने दिलेले आहेत। तिची पायमल्ली आज या ठिकाणी झालेली दिसून येतात। त्यातील आरोपींना गाडीतून खाली उतरून भर चौकातून आज बार्शीच्या बाजारपेठेतून कोर्टात न्यायालयात हजर केलेला आहे। त्यामध्ये आरोपींना रस्सीने बांधून हातामध्ये बेड्या टाकून बाजारातून न्यायालयात आणलेला आहे। अशी प्रोसिजर कुठल्याही कायद्यामध्ये या सध्याच्या नवीन भारतीय न्याय सुरक्षा कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद दिलेली नसताना देखील पोलिसांनी हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे। या प्रकाराचं आम्ही मेहरबान न्यायालयास निदर्शन आणून दिलेलं आहे। तसंच याबाबत आम्ही योग्य ती कारवाई सुद्धा करणार आहोत।